श्री स्वामी समर्थ मंडळी. सिंह राशी, माझ्या राजासारखे व्यक्तिमत्व असलेल्या लोकांसाठी सध्या सुरू असलेला हा काळ केवळ एक साधा बदल नाही, तर तुमच्या संपूर्ण आयुष्याला नव्या आणि तेजस्वी वळणावर नेणारा एक अत्यंत निर्णायक आणि ऐतिहासिक टप्पा ठरणार आहे. तुमच्या राशीचा स्वामी स्वतः सूर्यदेव असल्याने तुमच्या जीवनात आता तेजाचे आगमन होत आहे. पण ग्रहांची सध्याची स्थिती, विशेषतः गुरु आणि शनीचा तुमच्या राशीवर होणारा प्रभाव एकाच वेळी दोन विरोधी पण अत्यंत महत्त्वाच्या घटनांची नांदी देणार आहेत. एका बाजूला नशीब तुमच्यासाठी अशा एका मोठ्या यशाचे द्वार उघडणार आहे, ज्याची तुम्ही अनेक वर्षापासून प्रतीक्षा करत होतात. जी बातमी तुमच्या स्वप्नांना वास्तवात उतरवण्यासाठी नवीन दिशा देईल. तर दुसऱ्या बाजूला नियती तुमच्या सहनशक्तीची परीक्षा घेण्यासाठी तुमच्या अत्यंत जवळचे आणि जीवाभावाचे एखादे नाते तुमच्यापासून दूर नेण्याची शक्यता निर्माण करत आहे. सिंह राशीचे लोक मुळातूनच अतिशय निष्ठावान, भावनिक, संवेदनशील आणि समोरच्या व्यक्तीवर जीवापाड प्रेम करणारे असतात. त्यामुळे एखाद्या नात्यात आलेली दरी किंवा विश्वासघात हा तुमच्यासाठी डोंगरा एवढा मोठा धक्का असू शकतो. पण हा काळ तुम्हाला एक कठोर सत्य शिकवणार आहे की आयुष्यात प्रत्येक गोष्ट कायमस्वरूपी नसते आणि उंच भरारी घेण्यासाठी काही जुने ओझे मागे सोडून देणे गरजेचे असते. गुरुजी म्हणतात, सिंह राशीच्या बांधवांनो, हा काळ तुमच्यासाठी परीक्षेचा असला तरी घाबरू नका. ज्याच्यावर सूर्यदेवाची कृपा असते त्याला अंधार कितीही दाटला तरी प्रकाश मिळतोच. आता जे दुखणे तुम्हाला आतून पोखरत आहे ते प्रत्यक्षात तुम्हाला घडवत आहे. जो माणूस संकटात टिकतो तोच खऱ्या अर्थाने राजा बनतो. त्यामुळे धीर सोडू नका, कारण तुमचे नशीब बदलण्याची वेळ आता अगदी जवळ आली आहे. स्वामींवर श्रद्धा ठेवा आणि पुढे चाला. आता आपण त्या 10 मुख्य मुद्द्यांवर सविस्तर चर्चा करूयात, जे तुमचे नशीब बदलणार आहेत. नंबर 1, अकल्पित आणि प्रचंड मोठी गुड न्यूज. या काळात मिळणारी बातमी केवळ आनंदाची नसून ती तुमच्या आयुष्याचा संपूर्ण ट्रॅक बदलून टाकेल. कित्येक दिवसांपासून कायदेशीर कचाट्यात अडकलेली कामे किंवा सरकारी दरबारी थांबलेले तुमचे प्रश्न अचानक मार्गी लागतील. जिथे तुम्हाला वारंवार नकार मिळाला होता तिथून सन्मानपूर्वक होकार येईल आणि समाजातील प्रतिष्ठित व्यक्तींच्या मदतीने तुमचे मोठे स्वप्न साकार होईल. काही सिंह राशीच्या जातकांना या काळात परदेश प्रवासाचे योगही येतील. नवीन उच्चपदस्थ नोकरी किंवा व्यवसायात एखादी मोठी आंतरराष्ट्रीय ऑर्डर मिळण्याची दाट शक्यता आहे. नंबर 2 आहे नात्यांमधील मोठी उलथापालथ. ज्या नात्यांवर तुम्ही डोळे झाकून विश्वास ठेवला होता तिथे आता तुम्हाला कटू सत्याचा सामना करावा लागू शकतो. समोरच्या व्यक्तीची बदललेली वागणूक आणि संवादाचा अभाव यामुळे तुम्हाला जाणीव होईल की हे नाते ओढत नेण्यास आता अर्थ नाही. मग ते प्रेमसंबंध असो किंवा जवळची मैत्री, स्वतःच्या सन्मानासाठी तुम्हाला कठोर निर्णय घ्यावा लागेल. नंबर 3 आहे अंतर्मनातील मोठे युद्ध. तुमचे मन तुमच्या आठवणीत गुंतून राहण्याचा प्रयत्न करेल, पण सूर्यदेवाचा प्रभाव असलेली तुमची बुद्धी तुम्हाला वास्तवाचा आरसा दाखवेल. रात्रीची झोप उडवणारा हा विचार तुम्हाला आतून हादरवेल, पण या प्रक्रियेतूनच तुम्ही एक अधिक सामर्थ्यशाली व्यक्ती म्हणून बाहेर पडाल. नंबर 4 आहे नव्या पर्वाची सुरुवात. जेव्हा जुन्या गोष्टींचा अंत होतो तेव्हाच नवीन आणि अधिक चांगल्या गोष्टींसाठी जागा तयार होते. तुम्हाला असे नवीन मार्गदर्शक किंवा मित्र भेटतील जे तुमच्या गुणांची आणि तुमच्या नेतृत्वाची खरी किंमत ओळखतील. कदाचित करिअरमध्ये एखादी नवीन पार्टनरशिप तुमच्या प्रगतीचा वेग दुप्पट करेल. गुरुजी म्हणतात, जेव्हा नाती तुटतात आणि मन आतून रडत असते त्या क्षणी स्वतःला कमजोर समजू नका. हे दुखणे म्हणजे ईश्वराने तुम्हाला दिलेली एक परीक्षा आहे आणि सिंह राशीचा माणूस परीक्षेत कधीही हार मानत नाही. जे नाते तुम्हाला खाली खेचते ते सोडण्याचे धाडस दाखवणे हीच खरी ताकद आहे. नवीन दिशा नेहमी त्यांनाच मिळते जे जुन्या ओझ्यांना धाडसाने मागे सोडतात. स्वामी समर्थांची कृपा तुमच्यावर आहे, त्यामुळे मनाने खंबीर राहा. 5वा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे आर्थिक सुबत्ता आणि करिअरमधील गरुड झेप. सिंह राशीसाठी आता धनाचा ओघ वाढणार आहे. अडकलेले जुने पैसे अचानक परत मिळतील किंवा पितृदोष निवारून वडिलोपार्जित संपत्तीतून मोठा लाभ होईल. नोकरीत तुमची बढती निश्चित असून तुमचे शत्रू आता तुमच्यासमोर नतमस्तक होतील. 6वा मुद्दा आहे कुटुंबाचा अभेद्य आधार. जेव्हा संपूर्ण जग तुम्हाला सोडून गेल्यासारखे वाटेल तेव्हा तुमचे आई वडील, भावंडे तुमच्या पाठीशी ढाल बनून उभे राहतील. त्यांच्या एका सल्ल्यामुळे तुमची मोठी आर्थिक किंवा मानसिक हानी टाळू शकाल. 7वा बदल आहे आध्यात्मिक आणि मानसिक प्रगती. तुमच्या स्वभावात आता अधिक शांतता
आणि परिपक्वता येईल. तुम्ही ध्यान, नामस्मरण किंवा स्वामींच्या सेवेकडे अधिक आकर्षित व्हाल. त्यामुळे तुम्हाला कठीण काळातही निर्णय घेण्याची आंतरिक शक्ती प्राप्त होईल. 8वा मुद्दा आहे स्वतःच्या अस्तित्वाचा शोध. आतापर्यंत तुम्ही इतरांच्या सुखासाठी स्वतःच्या इच्छा मारल्या आहेत, पण आता सूर्य म्हणतोय की तुम्ही स्वतःला वेळ द्या. तुमच्या आवडीच्या छंदांना जोपासा आणि स्वतःची शारीरिक तसेच मानसिक काळजी घ्या. 9वा मुद्दा आहे सावधगिरीचा इशारा. तुमच्या प्रगतीमुळे काही गुप्त शत्रू निर्माण होऊ शकतात. त्यामुळे नवीन गुंतवणूक करताना किंवा नवीन ओळखीवर विश्वास ठेवताना 10 वेळा विचार करा. कोणालाही तुमची गुपिते सांगू नका. 10वा आणि सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे तुमचे उज्ज्वल भविष्य. जरी आजचे ढग थोडे काळे वाटत असले तरी त्यामागे सूर्याचे तेज दडलेले आहे. सिंह राशीचा हा काळ तुम्हाला शून्यातून विश्व निर्माण करण्याची संधी देणार आहे आणि पुढचा काळ केवळ तुमचाच असणार आहे. हा प्रवास तुम्हाला अधिक समजूतदार आणि स्वतःची किंमत ओळखणारा बनवेल. त्यामुळे भूतकाळातील जखमा विसरा आणि नव्या उमेदीने आयुष्याचा हा सुंदर अध्याय सुरू करा. सिंह राशीच्या माझ्या प्रिय बांधवांनो, आयुष्याचा सर्वोत्तम अध्याय अजून लिहायचा आहे आणि तो लिहिण्याची ताकद केवळ तुमच्याच हातात आहे. धन येईल, मान सन्मान येईल, पण त्यासाठी आधी मनाची तयारी करा. जो माणूस स्वतःवर विश्वास ठेवतो त्याला ईश्वरही साथ देतो. गुप्त शत्रूंपासून सावध राहा, पण आपला मार्ग सोडू नका. स्वामी समर्थांचे नाव तुमच्या ओठावर असू द्या आणि यशाचा मार्ग आपोआप खुला होईल. मित्रांनो, या प्रवासात तुम्हाला काही विशेष गोष्टींची काळजी घेणे गरजेचे आहे. तुमच्या मनात येणारे नकारात्मक विचार हे केवळ एक भास आहेत. त्यांना तुमच्या ध्येयावर हावी होऊ देऊ नका. सिंह राशीचा स्वभाव मुळातच कष्टाळू असतो. त्यामुळे फळाची चिंता न करता तुमचे काम प्रामाणिकपणे करत राहा. सूर्यदेव जेव्हा दुसऱ्या घरात प्रवेश करतील तेव्हा तुमची वाणी अधिक प्रभावशाली होईल, पण त्या प्रभावाचा वापर कोणाचे मन दुखवण्यासाठी करू नका. व्यापारातील गुंतवणूक तुम्हाला दीर्घकाळ नफा देणारे ठरेल. फक्त घाईत कोणताही करार करू नका. तुमच्यासाठी लाल आणि सोनेरी रंग या काळात अत्यंत शुभसिद्ध होतील, जे तुमच्या ऊर्जेला सकारात्मक दिशा देतील. रोज सकाळी सूर्याला अर्घ्य देणे आणि ओम सूर्याय नमः या मंत्राचा जप करणे तुमच्यासाठी भाग्योदयाचे ठरेल. घरात लहान मुलांच्या आरोग्याची थोडी काळजी घ्या. किरकोळ त्रास होऊ शकतो. तुमची जिद्द आणि चिकाटी हीच तुमची खरी संपत्ती आहे, जिच्या जोरावर तुम्ही अशक्य गोष्टीही शक्य करून दाखवाल. समाजात तुमच्याबद्दल अफवांकडे दुर्लक्ष करा, कारण तुमचा विजय हाच त्यांना दिलेला सर्वात मोठे उत्तर असेल. येणारा काळ तुमच्यासाठी सोन्याच्या ताटात संधी घेऊन येत आहे. फक्त त्या ओळखण्याची दृष्टी ठेवा. जुन्या कर्जातून तुमची मुक्तता होईल आणि नवी गुंतवणूक भविष्यात तुमचे नाव मोठे करेल. आईवडिलांच्या आशीर्वादाने तुमची सर्व संकटे दूर होतील, त्यामुळे त्यांचा मान राखा. तुमच्या मेहनतीचे कौतुक थेट वरिष्ठांकडून होईल, ज्यामुळे तुमचा आत्मविश्वास द्विगुणित होईल. वैवाहिक आयुष्यात थोडा संयम ठेवावा लागेल. जोडीदाराच्या भावना समजून घेण्याचा प्रयत्न करा. जीवनातील या संघर्षाचा अंत आता गोड होणार आहे, कारण स्वतः नियती तुमची साथ देण्यास सज्ज झाली आहे. सिंह राशीचे लोक कधीही झुकत नाहीत. ते पुन्हा एकदा सिद्ध करण्याची वेळ आली आहे. ज्यांनी तुम्हाला कमी लेखले त्यांना आता तुमची प्रगती पाहून चकित व्हावे लागेल. स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. वेळेवर आहार आणि विश्रांती घेणे आवश्यक आहे. स्वामींचे नामस्मरण तुम्हाला प्रत्येक वळणावर मार्गदर्शन करेल आणि योग्य मार्ग दाखवेल. तुमची स्वप्ने आता स्वप्ने उरणार नाहीत, तर ती वास्तवात बदलणार आहेत. हा बदल तुमच्यासाठी समृद्ध, शांती आणि अपार आनंद घेऊन येणार आहे. स्वतःवर आणि आपल्या ईश्वरावर अढळ विश्वास ठेवा. यश तुमचेच आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा व चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.